न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शाळा पाडली, जीवे मारण्याची धमकी दिली, दोषींवर कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांसह उपोषणाचा इशारा। टाकळे खातगाव येथील समता शैक्षणिक संस्थेच्या शाळेची बेकायदेशीर तोडफोड करून जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या गंभीर प्रकाराबाबत संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही पीडित पक्षाने दिला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 11 मे 2026 रोजी काही संशयितांनी पूर्वनियोजित कट रचून बेकायदेशीररित्या मोठा जमाव गोळा केला। हा जमाव गट क्रमांक 39-1 मधील समता शैक्षणिक संस्थेच्या आवारात घुसला। त्यांनी वेल्डिंग कटरच्या सहाय्याने शाळेचे पत्र्याचे शेड कापून फेकून दिले आणि शाळा प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान केले। एवढेच नव्हे तर या जमावाने शाळा परिसरात जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी विरोध करण्यास गेलेल्या अर्जदारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बेदम शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली। या संपूर्ण वादाच्या मुळाशी जमिनीचा फेरबदल असल्याचे समजते। तक्रारीनुसार 17 फेब्रुवारी 2026 रोजी फेरफार क्रमांक 2184 रद्द करून नवीन फेरफार क्रमांक 3247 मंजूर करण्यात आला। हा आदेश पूर्णपणे बोगस आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेने केला आहे। कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाही थेट गुंडगिरी करत शाळा उद्ध्वस्त करण्यात आल्याने पालकांमध्ये आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। शाळेचे नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे। पोलिसांनी या गुंडांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। मी शेख रमजान अल्लाह बख्श राहणार टाकळी खातगाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे रहिवासी असून माझी या ठिकाणी शाळा सुरू आहे आणि माझी शाळा आहे। सदर जागेचे शाळेची जी जागा आहे तीच HSSB प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हे माझे तिथं विद्यालय असून या ठिकाणी मी जी खरेदी केलेली आहे शाळेसाठी जमीन, त्या जमिनीवरती मी 2015 पासून खरेदी मारलेली आहे। मी 17 पासून तिथे रहिवासी असून आणि तिथे माझी शाळा चालवत असून तर त्या खरेदीचा निकाल कोर्टात दावा चालू आहे। श्याम मेढे, रमेश मेढे व इतर त्यांच्या बहिणी असे मिळून आमच्या तिघांचाही कोर्टात दावा चालू असताना याचा कुठल्याही प्रकारचं कोर्टाचं निकाल रमेश मेढे यांच्यातर्फे लागलेला नसून हा निकाल सगळा श्याम मेढे यांच्याकडनं लागलेला आहे। कारण की श्याम मेढे हा चुलत भाऊ आहे आणि त्यांनी खरेदीमध्ये नोंद केलेली आहे, कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे का ही जमीन आमची हिंदू कुळाप्रमाणे वहिवाटाप्रमाणे मला भेटली पाहिजे आणि त्याची खरेदी मलाच भेटली पाहिजे असं त्यांनी कोर्टात दावा दाखल केला आहे। पण हा निकाल त्याच्या बाजूने लागला असून निकाल लागल्यानंतरही रमेश मेढे यांनी त्या निकालाचा अवमान करत तिसऱ्या माणसाला खरेदी दिलेली आहे आणि ते तिसरे माणसं राजू शेख, मुबारक शेख यांना खरेदी करून दिलेली असून हे यांच्या डोक्यावरती राजकीय पुढाऱ्यांचा, राजकीय नेत्यांचा, राजकीय मंडळींचा हात असून आणि प्रशासनही यांच्या हाताशी असून यांचं कुणीही काही करू शकत नाही आणि हे लोक माझी शाळा पाडण्यास येतात आणि निम्मी शाळा त्यांनी पाडलेली आहे आणि निम्मी शाळा त्यांनी आता परत आज येणार आहेत ते पाडण्यासाठी। मी प्रशासनाकडं MIDC पोलीस स्टेशनकडं आणि SP साहेबांकडे बी रितसर अर्ज दिलेला आहे, कलेक्टर साहेबांकडे बी अर्ज दिलेला आहे आणि त्या अर्जाचं कुठल्याही प्रकारची सुनावणी न करता आम्ही तिथे FRI नोंदण्यासाठी गेलो तर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला हाकलून दिलं, उडवडीची उत्तर दिले का बुवा आम्ही फक्त NC नोंदू आणि तुमचा अर्ज घेऊ, आम्ही FRI नोंदणार नाही, कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई करणार नाही। तर त्याच्यावरती त्यांना प्रशासनाची साथ असून मला कुठेतरी न्याय भेटावा अशी मी विनंती करतो आणि माझ्याकडे आज रोजी 108 विद्यार्थी 10 विद्यार्थी शिकतायत, त्या मुलांचं भवितव्य पुढे काय होणार हे प्रशासनाला मी विचारलं तर प्रशासन म्हणतं ते तुमचं तुम्ही बघा, आम्हाला नाही सांगायचं। आणि जर मला या गोष्टीमध्ये न्याय भेटला नाही तर मी माझ्या 110 मुलांबरोबर कलेक्टर ऑफिस समोर येऊन बसल, मुलांना बरोबर घेऊन आणि तिथं मी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या शाळेसाठी न्याय मागल आणि ह्या लोकांनी येऊन माझ्या शाळेची तोडफोड केली त्याचं बी मला न्याय पाहिजे आणि माझी शाळा कुठं भरवायची हे बी मला पाहिजे का मी शाळा कुठं भरू आता
आणि माझ्या मुलांना मी कुठं शिकवू, अशी मला अपेक्षा आहे. आणि मला याच्याबद्दल न्याय भेटावा आणि मदतही भेटावा. आणि माझ्या विद्यार्थ्यांना काही जर झालं तर याला पूर्णतः प्रशासन आणि मुबारक शेख, रमेश मेढे आणि राजू नरवडे हे तिन्ही व्यक्ती राहतील व त्यांचे इतर भाऊ हे व्यक्ती जबाबदार स्वतः राहतील का माझ्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा त्यांच्या शिक्षणावरती परिणाम झाला किंवा त्यांच्या शिक्षणाचं काही नुकसान जर झालं तर प्रशासन, राजू शेख, राजू नरवडे, मुबारक शेख आणि रमेश मेढे आणि व त्यांच्या बहिणी हे त्याला जबाबदार राहतील. आणि मला कुठंतरी न्याय भेटावा यासाठी मी न्यायाची मागणी करत आहे. आणि मला मागणीला माझ्या मान्यता भेटेल किंवा मला न्याय भेटेल हीच मी सर्वसा विनंती करतो आणि थांबतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.